त्याच्यासाठी चिठ्ठी भाग 18. मागील भागात आपण पाहिले की खुशीने केलेली करामत अक्षयने राजला सांगितली होती. नंतर त्याच्या बायकोचं जरा जास्तच कौतुक करायला लागला होता. मग राजने संधी साधून त्याचा फोन स्पीकरवर टाकला होता. आता पुढे. हे बघा, तुम्ही अजून आमचे जिजू व्हायचे आहात, त्यामुळे घरच्यांचा कोणाचाही आवाज काढून मला फसवायचा प्रयत्न करू नका, अक्षय म्हणाला. माकड्या, मीच बोलतोय. शिवराम आता जरा जोरातच बोलले. तुझ्या बापाचा बाप, आता तर तू फक्त घरी ये. आता मात्र अक्षय आणि खुशीची बोबडीच वळली. तिकडे सगळेच अक्षयला हसत होते. ते हसणं ऐकूनच अक्षयने पहिले मोबाईलवरचा कॉल कट केला. तरी नशीब बाकी महिला मंडळ किचनमध्ये होत्या. आता अक्षय खुशीच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि खुशी अक्षयच्या. आता काय? आता आपल्यासाठी एकच जागा, आपल्या प्रभूचे चरण. तसे ते दोघेही महेशच्या रूमकडे गेले. महेश त्याच्याच तंद्रीत हसत होता. नीतूचा तो तक्रारीचा सूर अजूनही त्याच्या कानात गुंजत होता. अक्षयने त्या रूमचा दरवाजा जरा जोरातच उघडला. महेश जरा दचकलात. काय रे, काय झालं? अक्षयला टेन्शनमध्ये पाहून महेशलाही जरा टेन्शनच आलं. मग अक्षयने चाचरतच महेशला फोनवरचं बोलणं सांगितलं. तसा महेश पोट धरून हसायला लागला. काय रे दादा, खुशी बारीक तोंड करून बोलली. आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच भोगून जायला लागतात. महेश अजूनही हसत होता. पण ते वाईट केलं तर ना, अक्षय म्हणाला. आम्ही तर चांगलं काम केलं. हो, म्हणून मग डायरेक्ट भांगेच्या गोळ्या, महेश म्हणाला. तुला माहिती आहे ना ती किती हट्टी आहे? खुशी, ह्याच्याशिवाय दुसरा मार्गच मला दिसला नाही. मग महेशने दोघांनाही हसतच जवळ घेतलं. तेवढ्यात नीतूने सगळ्यांना चहासाठी आवाज दिला. आता काय बाबा, लाडच लाड एका माणसाचे, खुशी हळूच बोलली. तिकडे अक्षयने डोक्याला हात लावला. आत्ताच ज्वालामुखी शांत झालेत, कशाला परत त्याला वारा देत आहेस? अक्षय खुशीच्या कानात म्हणाला. तुमचे लाड ना मी घरी करतो. महेशने एक गूढ स्मित केले. चला चहा पिऊया. अक्षयने खुशीकडे चिडून पाहिलं. खुशीने कान पकडले. ते तिघेही चहा प्यायला हॉलमध्ये आले. 5 वर्षापूर्वीपासून नीतूने जो चहा सोडला होता तो आज पुन्हा घ्यायला सुरुवात केली. ते बघून महेश हलकेच हसला. पण ते हसू जास्त वेळ टिकलं नाही. महेशने जसा कप तोंडाला लावला तसं त्याचं तोंड कडू झालेलं होतं. त्याने सॉरी म्हणून ती त्याला अशीच थोडी माफ करणार होती. मग तिने महेशसाठी जरा कडूच चहा बनवला होता. महेशने नीतूकडे पाहिले. तिचा चेहरा निर्विकार होता. ही अशी नाही सुधारणार, महेश मनातच विचार करत चहा पिऊ लागला. महेशचा चेहरा बघून अक्षय आणि खुशीला समजलं की नीतूने काहीतरी केलं आहे. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ह्यांचं काहीच होऊ शकत नाही असा चेहरा केला. चहा पिऊन झाल्यावर नीतूने तिचा लॅपटॉप बघायला सुरुवात केली, जो समोरच्या टेबलावर होता. पण आता तो काही तिथे दिसत नव्हता. मग नीतू तो लॅपटॉप बघायला तिच्या रूममध्ये गेली तर तिथेही तो नव्हता. ती जेव्हा परत हॉलमध्ये आली तर तिचा लॅपटॉप तिच्या खुर्चीवर बसली होती तिथेच तिला दिसला. डोळ्यांना चष्मा असेल बहुतेक. समोरची वस्तूही दिसत नाही. महेशने तिला टोमणा मारला. अक्षय आणि नीतूने एक ऑकवर्डवालीच स्माईल दिली. नीतूने तिचे डोळे फिरवत तो उचलला आणि तिच्या रूमकडे चालत गेली. जशी ती रूममध्ये गेली तसं महेशने त्याच्या कानात कापूस टाकला. अक्षय आणि खुशीने महेशला फक्त लॅपटॉपवर काहीतरी करताना पाहिलं होतं. त्याने काय केलं ते त्यांना माहीतच नव्हतं. ते दोघं फक्त महेशला बघत राहिले. तेवढ्यात नीतूचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. महेशने तर आधीच कानात बोटं घातलेली होती. आता ह्या दोघांनीही कानात बोटे घातली. नीतूने तिच्या रूममध्ये जाऊन जसा लॅपटॉप चालू केला तसे लॅपटॉपच्या स्क्रीनवर हडळीचा व्हिडिओ सुरू झाला होता. ते अचानक समोर आल्याने नीतू चांगलीच घाबरली होती. ती तशीच बाहेर आली आणि महेशकडे रागात बघायला लागली, जो हलकेच हसत होता. ह्या दोघांची वागणूक पाहून अक्षयने पहिल्यांदाच दामोदरांना फोन लावला. काका कधी येणार आहात? अक्षयने टेन्शनवाल्या आवाजात विचारलं. का रे,
काय झालं? दामोदरांनी विचारलं. ते दोन्ही ज्वालामुखी एकमेकांवर फुटण्याच्या तयारीत आहेत, अक्षय घाबरून बोलला. मग तुझी बायको बघून घेईल ना ते? आम्ही तर फक्त प्लॅनिंगच करतो ना. शिवरामांनी अक्षयला टोमणा मारला. फोन कॉन्फरन्सवर होता. सॉरी ना आजोबा, अक्षय म्हणाला. पण करा ना काहीतरी. बघा आता तुम्हीच, हे दोघे तर आता उद्याच येतील, शिवराम हसत बोलले. जरा तरी दया दाखवा गरीबावर. अक्षय बोलेपर्यंत फोन कटही झाला होता. तोवर नीतू रागारागात महेश जवळ येऊन पोहोचली. दोघांची पाच्यावर धारण बसली. नीतूने आता महेशची कॉलर पकडली. का केलंस असं? नीतूने महेशच्या डोळ्यात पाहिलं. मग तू मला कडू चहा दिला तो? महेशने नीतूचे हात पकडले. कारण तू मला 5 वर्ष वाट बघायला लावलीच म्हणून, नीतूने उत्तर दिले. मग लांब राहायचा निर्णय तू एकटीनेच का घेतलास? महेशचेही डोळे जरा ओले झाले होते. माझी लाईफ मी काहीही करेन. नीतू महेशच्या अजूनच जवळ जात त्याच्या चेहऱ्याजवळ गेली. ठीक आहे, काहीही कर मग. महेशने दुसरीकडे पाहिले. नीतू धुसमुसतच तिच्या रूमकडे जायला वळली तोवर महेशचा आवाज आला, जो फोनवर बोलत होता. हाय, तू रागिणीच्या घरच्यांसोबत बोलून घे. मी तयार आहे लग्नासाठी. महेशच्या या वाक्याबरोबर नीतू तशीच परत महेशकडे आली. डायरेक्ट त्याचा गळा धरला. म्हणाले ना त्या नागिनीपासून लांब राहायचं. तिचं असं हक्क दाखवलेला महेशला सुखावून गेलं. माझ्या लाईफचे डिसिजन तू घेणार? तुझ्या लाईफचेही तूच घेणार असं का? महेशने तिच्यावर नजर रोखली. ह्याचं उत्तर नीतूला काही देता आलं नाही. ती तशीच रागात तिच्या रूममध्ये निघून गेली. दोघांचं हे वेगळंच भांडण बघून अक्षय आणि खुशी एकमेकांकडे बघतच राहिले होते. महेश परत हसतच गेस्ट रूमकडे निघून गेला. मग हे दोघंही आता काय झालं या विचारात हॉलच्या बाहेर आले. अक्षय खुर्चीवर जरा पाय पसरून बसला आणि खुशी समोरच्या कठड्यावर चढून बसली. तेवढ्यात समोरून संकेत आला. 2 दिवसांपूर्वी खुशीसोबत बोलून तो औरंगाबादला गेलेला होता. खुशी घरी नाही म्हटल्यावर तो देसाई निवासाकडे आलेला होता. त्याला माहीत होतं खुशी घरी नाही तर देसाई निवासातच असेल म्हणून. संकेतला बघून खुशीने आनंदातच कठड्यावरून उडी मारली आणि अक्षय जोरात ओरडला. खुशीने आनंदाच्या भरात अक्षयचे पायच पाहिले नाही आणि डायरेक्ट उडी मारली होती, जी अक्षयच्या पायावर गेली होती. त्याचा आवाज ऐकून संकेतही पटकन त्याच्याजवळ आला. नीतू आणि महेशही पटकन बाहेर आले. अक्षय त्याचा पाय पकडून खालीच बसला होता. खुशीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. खुशी, बघत जा ना जरा, संकेत जरा चिडून म्हणाला. नीतूने पटकन पेनकिलरचा स्प्रे आणला. संकेतने त्याला आदर देत घरात आणलं होतं. मग संकेतने महेशला मिठी मारली. अरे किती दिवसांनी भेटत आहेस, संकेत महेशला सोडत बोलला. आता नीतू या दोघांना बघतच राहिली. म्हणजे खुशी खरं बोलत होती. नीतू मनातच म्हणत होती. पहिले तर नीतूला वाटलं होतं की तिला बरं वाटावं म्हणून खुशी तिला खोटे बोलते आहे. पण संकेत आणि महेशला एकत्र बघून तिला आता ते खरं वाटायला लागलं होतं. त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. मग नीतूच संकेतला बोलली. दादा, जरा चला ना रूममध्ये बोलायचं आहे तुमच्याशी. नीतू आता अस्वस्थ झाली होती. कशाबद्दल, संकेतने विचारले. तुझ्या बहिणीची कारनामे सांगायचे आहेत, नीतू असं म्हणाली आणि खुशीला घामच फुटला. चल ना रे, नीतूने संकेतचा हात पकडला. जा रे बाबा, नाहीतर हडळी मानगुटीवर बसल्या ना मग काही खरं नाही, महेश हसतच बोलला. त्यावर नीतूने त्याला रागीट लूक दिला. मग संकेत नीतूच्या मागे तिच्या रूमकडे गेला. रूममध्ये नीतूने खुशीचं बोलणं खरं खोटं करून घेतलं होतं. संकेतनेही त्याला केस हाताळताना आलेला अनुभव तिला सांगितला होता. या योगायोगाच्या गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा, माणसाने घडून आणलेल्या गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा. सगळं काही नियतीने बांधलेलं आहे आणि त्यानुसारच होत जाणार, हे सगळं तिला तो समजावून सांगत होता. मला सांग, महेश नंतर तुला तर महेशपेक्षा चांगल्या मुलांचं प्रपोज आले होते, त्यांना का नकार दिलास तू, संकेतने नीतूच्या खांद्याला पकडून विचारलं. एकदम खरं उत्तर द्यायचं,
मला मोठा भाऊ मानतेस ना? कारण कोणीही महेशसारखा नव्हता, नीतूने उत्तर दिले. मग आताही तू महेशसारखंच बघत होतीस? संकेत. वरून त्यालाही रागिणीपासून लांब राहायला लावलंस. असेही त्याच्या मनात आजवर तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नव्हतंच. त्याच्या लांब राहण्याने तू खुश राहशील या एका शब्दावर तो तुझ्यापासून लांब राहिला. त्याच्यापासून तू लांब राहू शकशील, त्याला दुसरीचा होताना बघू शकशील? संकेतच्या प्रश्नाने नीतूचे डोळे पाणावले होते. तिने संकेतला मिठी मारली. बघ, आत्ता सगळंच क्लिअर झालं आहे. तर मला वाटतं तुम्ही दोघांनी लवकर एकत्र यावं. संकेतने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. वाढदिवस आहे त्याचा परवा, त्याचं गिफ्ट त्याला मिळून जाईल, नीतू लादतच म्हणाली. बरं, मग निघू मी आता? संकेत. जेवण करूनच जा आता. नीतू आणि संकेत दोघे रूमच्या बाहेर पडले. नीतू किचनमध्ये गेली तर संकेत हॉलमध्ये. त्याने इशाऱ्यानेच महेशला सर्व ओके आहे सांगितलं. दामोदर आणि आशाही घरी येऊन पोहोचले होते. घरी दोघांनी काय करून ठेवलं असेल या टेन्शनमध्ये ते होते. घरात आले तर त्यांना अक्षय पाय धरून बसलेला दिसला. आशांना वाटलं नीतूनेच केलं की काय. त्या नीतूच्या नावाने बोलणार तोच महेश बोलला. नीतू नाही, त्याच्या बायकोचा प्रताप आहे, महेश सहज बोलून गेला. इकडे खुशी आणि अक्षय दोघेही बिथरले. ते एकदा संकेतकडे बघत होते आणि एकदा आशा आणि दामोदरांकडे. आता काय होईल या विचारानेच दोघांनाही घाम फुटला होता. सगळेच दोघांकडे रागात बघत होते. तेवढ्यातच संकेत हसला. काय राव, थोडं तर कंट्रोल करायचं ना? महेश पण हसायला लागला. नंतर आशांनी खुशीला जवळ घेतलं. अगं, मस्करी करत आहेत ते. आशांनी महेशकडे बोट केलं. हा जो राक्षस आहे ना, सगळा याचाच उपद्व्याप आहे. सगळं काही आधीच ठरवलं होतं याने. खुशीने लटक्या रागातच महेशकडे पाहिलं. महेशने तिच्याकडे हसून पाहिलं. गाडी लावून राज पण आत आला होता. आणि हा राक्षस नंबर 2, दामोदर म्हणाले. काय राव, मी काय केलं आता? राज. फोन स्पीकरवर टाकायची काय गरज होती? आशा म्हणाल्या. सगळे ना एक से बडकर एक आहेत. आता सगळेच हसायला लागले होते. 1 मिनिट, दामोदरांना काहीतरी क्लिक झालं. घरातले दुसरे वादळ कुठे आहे? किचनच्या दरवाज्यातून नीतू त्यांना आठ्या पाडून बघत होती. म्हणजे तुम्हाला पण मी वादळ वाटते? नीतू चिडून बोलत त्यांच्याजवळ आली. तसं नाही रे बच्चा, दामोदरांनी तिला जवळ घेतलं. आल्या आल्या तू दिसली नाहीस ना म्हणून. तरीही नीतूने डोळे फिरवलेत आणि परत किचनमध्ये निघून गेली. आजचा सगळा स्वयंपाक नीतूने बनवला होता. मदतीला कुक होताच. सगळंच महेशच्या आवडीचा स्वयंपाक बनवलेला होता. ताटात खीर पाहून महेश म्हणाला, ही तरी गोड आहे ना? महेश. तिकडे नीतूने मनातच त्याला शिव्या घातल्या. म्हणजे रे? दामोदरांनी विचारले. ते संध्याकाळचा चहा जरा कडू लागला ना, म्हणून म्हटलं. इथली साखर कडू झाली आहे का काय? महेश टोमणा मारायची एकही संधी सोडत नव्हता. दामोदर आणि आशांनी जरा चिडूनच नीतूकडे पाहिले. ते जरा चहापत्ती जास्त झाली होती. नीतू महेशला लूक देतच बोलली. आमचा पण कडू होता, हो की नाही रे अक्षा? नीतूने अक्षयला डोळे दाखवले. हां हां हो, अक्षय बोलून गेला. मग महेशने त्याला डोळे दाखवले. मग अक्षयने नाहीमध्ये मान हलवली. अक्षयची दोन्ही बाजूनी झालेली गळचेपी बघून दामोदर चांगलेच हसत सुटले होते. हा कधीच सुधारणार नाही. नीतू मनातच महेशची भांडली. जेवण झालंच होतं की दामोदर म्हणाले. नारायण रागिणीच्या घरी बोलले आहेत, तुझ्या वाढदिवसाला साखरपुडा डिक्लेअर करू. हे वाक्य ऐकून नीतू तर स्तब्धच झाली होती. क्रमशः लेखक महेश गायकवाड. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.